हाय, कसे आहे तुम्ही सगळे? चला तुम्हाला सगळ्यांना गुड मॉर्निंग. माझ्यासाठी तर गुड मॉर्निंग आहे, पण तुमच्यासाठी गुड नाईट असेल. तर आता मी जात आहे मासे आणायला. मासे आणायला कुठे जाते तुम्ही हे बघून मला सांगू शकता की हे कुठलं वातावरण आहे म्हणून. तर चला जाऊ द्या, मीच सांगते तुम्हाला. मी जात आहे आज, गेली आहे आता हे कुलाबा मार्केटला, आपलं कुलाब्याचं ससून डॉग मार्केट. तर मी जाते फिश घ्यायला. तर बघा हे कसे मोठे 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 टप टोपले, किती माणसाची गर्दी आहे. आणि हे बघा हे माशांच्या केवढ्या मोठ्या मोठ्या टोपल्या आहेत. कोणी मासे खरेदी करायला येते, कोणी विकायला येते, कोणी विकत घ्यायला येते. म्हणजे असं चालूच असते बघा. वा मस्त गाभोडी, आमची गाभोडी आहे पिवळी पिवळी मस्तपैकी. आणि हे बघा पुढे, आता पुढे काय आहे चला बघू. पुढे हे बघा यांच्या हातात काय आहे, पोपट मासा आहे वाटतं. हां, पोपट मासाचं आहे. तर इथून मी पुढे जात आहे. पुढे टोपल्या, पूर्ण टोपल्या माशांनी टोपल्या भरलेल्या आहे. सकाळचं वातावरण आहे बघा. तुम्ही घरात झोपलेले असाल, पण हे आजी किती मतलब एजने एवढ्या वाजता तरी बी. आणि हे बघा हा समुद्र बघा, समुद्रामध्ये किती साऱ्या बापरे बाप नाव आहे त्या उभ्या. ह्या बोट आहेत, म्हणजे ह्या बोटीमध्ये ते लोक 15-15 दिवस राहून बिचारे आपल्या जीवावरती हे करून मासे पकडतात, मासे घेऊन येतात. आणि त्यांच्या नंतर आपण त्यांच्याकडून खरेदी करून बाहेर मार्केटला विकायला आणतो. बघा किती मोठा समुद्र आहे हा, आहे ना? खूपच मोठा समुद्र आहे. बोटी आहे, सगळे लोक बोटीमध्ये उतरलेले आहे ते. आणि गर्दी पहा किती आहे. गर्दी तुम्हाला दिसणारच. मी पुढे जाते, थांबा जरा 2 मिनटं, मी जातेच आहे पुढे. 1 मिनिट. हां, हे बघा इथं सगळे माशांचे टपचे टप असे लावलेले आहे. तर अजून म्हणजे मार्केट सुरू झालं आहे, अजून एवढं काही खास सुरू झालं, कारण आता रात्रीचे 3:30 वाजले ना, त्याच्यामुळे म्हणजे एवढी काही गर्दी नाही आहे. बघा हे बोटमधून असे टोपल्या भरलेल्या आहे सगळ्या ह्याच्या. काय काय आहे, चान पापलेट आहेत, बांगड्या आहेत. ही आजी जी आहे ती मस्त टोपल्या भरून व्यवस्थित लावते. म्हणजे कसं हे पुढे अशा भरलेल्या टोपल्या असतात ना, यांचा मग तो लिलाव होतो. हे कोणतं आहे, पोपट मासे आहेत. याच्यात काय काय, लाल मासा आहे, पोपट मासा आहे, बांगडा आहे, करली आहे. आणि हे बघा हे काका जे आहेत सकाळ सकाळी बिचारे, आज काय आहे, गुरुवारचा दिवस आहे ना, उपवासाचा दिवस आहे, त्याच्यामुळे काही एवढं काही मासे होत नाही. तर ते बसलेत सगळे असे विकायला. ते बघा हे दादा डोक्यावर घेऊन चाललेत. ज्यांना हमाली नाही परवडत मग ते डोक्यावर नेतात, ज्यांना परवडते ते असे. हे बघा टोपलीमध्ये काय काय, बाप रे बाप किती खजाना आहे हा, मस्त खजाना, बांगड्यांचा खजाना. एकदम छान दिसते ना. मासे पाहून तर एकदम तोंडाला पाणी सुटते, एकदम भारी. आता बघा पुढे जात आहे मी गर्दीमध्ये. आता थोडी हळूहळू गर्दी वाढत चालली आहे. ह्या मावशांची खूप गर्दी. आणि इथं माहिती आहे ना, एवढी गर्दी आहे ना, म्हणजे मासे घेणारे बी तितकेच आहे. आणि मग ह्या कामं करणाऱ्या बाया असतात त्या पाटीवाल्या बिचाऱ्या, त्या एका पाटीचे 30-30 रुपये घेतात. 30-30 रुपयांनी बघा ते किती मेहनत करतात 30-30 रुपयासाठी. बघा एवढ्या थंडीमध्ये मस्त चाय बी पण आहे. चला, पण मी काही चाय पित नाही आहे. चला पुढे जाऊया, बघूया पुढे काय आहे ते. पुढे बघा इथं काय चालू आहे, काय आहे मासे. हे बघा हे शार्क, बापरे टोल आहे. इथं पण कुप्पा आहे, बांगडा आहे, करली आहे, टोळ, परत मांदेली. बघा मांदेलीची केवढं, खेकडे पण आहे, सिंगाडा पण आहे. बाबा बाबा भारी ना, एकदम मस्त. मच्छी खायचं म्हटलं म्हणजे सोनं आहे, सोनं. हे बघा आता इथून पुढे आलो. इथं पण आज तर जास्त सगळीकडे वाटते, मला तरी वाटते की कुप्पा आणि पोपट, हेच करली, हेच सगळे मासे दिसतात आहे. हे बघा सगळे हे इथं काय आहे बघू, 1 मिनिट. गर्दी पण खूप आहे ना, गर्दीमध्ये चालल्या पण जात नाही ते. तेव्हा बघा हा आहे मोठा कुप्पा, हांडी कुप्पा बोलतात त्याला. आमच्याकडे तर हांडी कुप्पा बोलतात, तुमच्याकडे काय बोलता माहीत नाही. टोल आहे हिरवा, परत मग पोपट, हलवा. त्या मावशी आहेत, त्याच्या भाव का ते दुसरे म्हणजे विकायला घेत आहे. बघा ह्या बायांची किती गर्दी आहे, एवढी गर्दी खूप लयच गर्दी आहे. ह्या मावशी इथे विकत घ्यायला बसल्या बघा. हे इथं सगळं काही टोपल्यात भरतात काही. चला इथून मी पुढे जात आहे, आता पुढे बघूया काय आहे.
पुढचं दाखवते ते तुम्हाला. बघा बापरे बाप, छान पापलेट खाली त्यांनी टाकले आणि सगळे मग असे एक 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 काढून पूर्ण टोपलीत भरतात आणि ही टोपली पुढे जाईन ते लिलावामध्ये, मग ते लिलाव होणार. हे ऑक्टोपस, वाव ऑक्टोपस जेली माझे तर फेवरेट आहे. तुमच्या ऐकणे ते सांगा, मग मला तर खूप आवडतात. छान आहेत ना ऑक्टोपस. कुणाकुणाला आवडतं मला ते सांगा बरं, ऑक्टोपस कुणाला आवडतं तर. आता इथून जाते पुढे. इथं ह्या मावशीकडे आहे टोल. हिरवा पण टोल आहे आणि सफेद पण. दोन प्रकारच्या क्वालिटी टोलचे असते ना, दोघी प्रकारचे आहेत. आज जिकडे तिकडे चांदीच चांदी आहे. चांदी म्हणजेच करली आहे. आता मी इथून पुढे जाते, थांबा. हे बघा आता तुम्हाला दाखवते ही बोट समुद्रात. बघा समुद्रात किती मोठ्या मोठ्या बोटी आहेत आणि बोटीमध्ये माणसं बिचारे एवढ्या थंडीमध्ये, म्हणजे आपल्याला घरात आपण थंडी वाजते 2 ते 3 चादरी अंगावर घेऊन कामं करतो आणि हे माणसं एवढ्या सकाळी सकाळी बोटीत बघा कसे मासे वेगवेगळे करतात, सगळे अलग अलग करतात. म्हणजे त्या बोटीमध्ये सगळे एका खट्टेसे पकडतात ना, त्याच्यामुळे मग ते सेपरेट करतात सगळं आणि वरतून सेपरेट करून टोपली वरती देतात आणि वरतून मग ती टोपली घेऊन लिलावात जाते. तर अशा प्रकारे बघा हे कुलाबाचं कुलाबा मच्छी मार्केट आहे. कोणी याला धक्का पण बोलतं, कोणी ससून डॉगचं मार्केट पण बोलतं, कोणी कुलाबा मार्केट पण बोलतं. असं वेगवेगळ्या प्रकारचे नाव आहे ह्या मार्केटला. तर हे बघा बोटीत ते कसं जाळे बिळे ते सगळं त्यांचं ना, सगळं त्यांच्यासोबतच असतं, जेवणा बिवणाचं सगळं सामान. आणि बघा पाणी बिणी भारी दिसतं ना, खूप मस्त. मला तर मजा वाटली बा पाहून. तुम्हाला कसं वाटते माहीत नाही, पण मला तर एकदम भारी वाटलं. आणि सकाळी तर एवढं थंड गार वाटतं. समुद्राच्या किनाऱ्यावर तो उभं राहिलं तर बापरे बाप, भयानक. बिचाऱ्या लोकांची हालत कशी होत असेल माहीत नाही. आपण तर वरती येतं, आपल्याला काही वाटत नाही. तर बघा हे 1 मिनटं, आता मी इथून जात आहे पुढे बघा ह्या सगळ्या बोटी. आता हे आहे आमचे इथं. मी आले गाल्यावर, आमच्या मासे माझे पण खरेदी करून झाले, तर मी आले आमच्या गाल्यावर. हे आहे आमच्या गाल्यावाले काका. तर बघा त्यांना खूप खुशी झाली की मी त्यांचा फोटो काढला आहे म्हणून. तर आता माझा झाला आहे टाईम, तर मी बस माझे मासे घेऊन निघाली आहे आमच्या घराकडे. तर आता हे बघा ह्या हातगाडी आहे. हातगाडीवरती माल पूर्ण लोड करतात हमाल लोक. तर आणि लोड करून मग ते पुढे घेऊन जात आहेत, म्हणजे ते टाकणार टॅक्सीमध्ये. तर बघा हे असं आहे कुलाबा मार्केट. कसं वाटतं तुम्हाला कुलाबा मार्केट? चांगलं आहे ना, मस्त. आणि इथं खूप स्वस्त दरात मच्छी मिळते. तुम्हाला बी कधी अगर यायचं असेल ना, तर CSTला उतरून टॅक्सीने यायचं. मी तुम्हाला ॲड्रेस पण सांगते. CSTला ज्यांना माहिती नसेल त्यांच्यासाठी खास करून तर कुलाबा मार्केट असं आहे की सगळ्यांनाच माहिती आहे, पण ज्यांना माहीत नसेल त्यांच्यासाठी मी माहिती देते की कुलाब्याला उतरून 1 नंबर प्लॅटफॉर्मकडे यायचं. तिथं बाहेर आले ना तर टॅक्सी लागलेलीच असते. त्या टॅक्सीत बसलो ना की आपल्याला शेअरिंग टॅक्सी 20 रुपये असते. तर तिथून डायरेक्ट कुलाबा मार्केटला यायचं. खूप ताजे मासे मिळतात. आणि चला तर बाय बाय. पाय बरं राजा, कर बरं याला. तर काय करतो, कर हे कर. संपलं गावाला बस.